काय कसं होते? अहो त्या पलीकडच्या गल्लीतल्या दादाने त्यांच्या बायकोला स्कूटी गिफ्ट दिली. काय सांगतेस? हो ना. अहो त्यांनी त्यांच्या बायकोला काही कमीच पडून देत नाहीत. सगळं कसं जिथल्या तिथं, कपडे लत्ते खाणं पिणं आणि आठवड्यातून 2 वेळा जेवायला नेतात बाहेर. होय, त्याच्या बायको नशीब भारी आहे बघ. आणि एक तुझं नशीब बघ. आपलं हे असलं घर. तुला वर्षातून मी 2दा साड्या घेतोय नवीन, आणि इतर वेळी साध्या साड्या. आणि खायचं प्यायचं म्हणलीस तर पोट भरून खायला आहे, पण असलं चैनी खाणीचं काय नाही बघ. अहो माझं जगणं तिच्याशी तोलू नका हो. अगं मग आता तूच तर सांगत आली होतीस ना, तिचं असं आहे तिचं तसं आहे. मग आता काय झालं? अहो तिचा नवरा तिला गिफ्ट देतो, पण चुकलं की फोडून काढतो. 4 माणसं बघत नाही की कोण बघत नाही, कसाही बोलतो. आणि तिच्याच घरात तिला मत मांडण्याचा अधिकार नाहीये. काही बोललं तर तिला म्हटलं जातं सगळ्या गोष्टी जागच्या जागी मिळतात, तोंड बंद करून बसायचं. अहो मग हे सगळं मिळून सगळं मिळण्याचा काय उपयोग आहे? यापेक्षा आपलं जगणं कधीही बेस्ट आहे. थोडं आहे पण समाधान आहे. आणि गिफ्ट म्हणत असाल तर बाईला दिलं जाणारं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे तिला दिलेला आदर, तिच्या विचारांना दिला जाणारा सन्मान, तिच्या घरात तिला दिली जाणारी योग्य माणुसकीची वागणूक. बाकी तिला कोणत्याच गिफ्टची आशा नसते. आणि हे सर्व मला मिळतं तुमच्याकडून. त्यामुळे बाईचं सगळ्यात मोठं गिफ्ट असतो तिला समजून घेणारा, तिला आदर देणारा तिचा नवरा.